मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। दिव्य प्रकाश प्रतिष्ठान ये कोरोना काल में इन्होंने चालू किया था। इनका चालू करने का एक ही उद्देश्य था। कोरोना काल में अगर आप देखेंगे लोग अपने घरों में बंद थे, तो कई ऐसे गरीब थे उन तक कोई लोग अनाज नहीं पहुंचा पा रहे थे, दवा नहीं पहुंचा पा रहे थे। इन्होंने एक अपनी टीम तैयार की और कोरोना काल से लेकर अभी तक लोगों की ये सेवा करते चले जा रहे हैं। जहां पे संस्था नहीं पहुंच पाती, बाकी ये वहां पहुंचते। ये आप जिस तरह इनका टीम देख रहे हैं, महिलाओं की टीम ज्यादा है क्योंकि महिला ये भारी संख्या में ये महिलाएं आज यहाँ जुड़ी हैं। और आज के जो कार्यक्रम है मैं आपको बता दूं, ये कार्यक्रम इसलिए रखा गया है कि जो कोरोना काल से अब तक जो महिलाओं ने जो समाज के लिए जो काम किया है, उनके काम को देखते हुए आज इन्हें यहाँ पे सम्मानित किया जा रहा है। तो काफी इनका एक अच्छा पहल है, एक अच्छा कदम है। इनके कार्य को देख के और भी लोग जुड़ेंगे और ये लोगों से आह्वान भी कर रहे हैं कि हमें आपका पैसा नहीं चाहिए, हमें आपका केवल बहुमूल्य समय चाहिए। कैसे दिव्य प्रकाश प्रतिष्ठान ये जो एनजीओ है बहुत सालों से बहुत अच्छा काम कर रहा है। ये लोग सीनियर सिटीजन के लिए काम करते हैं, वृद्धाश्रम में काम करते हैं और गौर गरीब के लिए काम करते हैं। आज इन्होंने मुझे यहाँ पे बुलाया, सम्मानित किया। मैं धन्यवाद, तहे दिल से इनका धन्यवाद बोलना चाहता हूँ। जय हिंद जय महाराष्ट्र। मुझसे एक आग्रह किया था कि मुझे मतलब एक डॉक्टर की टीम मिल जाएगी तो अच्छा रहेगा। तो मैंने इनको भी प्रॉमिस किया है कि जो भी आपके वृद्धाश्रम में जहाँ भी जाना रहेगा, मेरी तरफ से मैं एक एम्बुलेंस, ड्राइवर और सिस्टर और मेडिसिन, ये जो पूरा खर्चा रहेगा मैं मेरी तरफ से देखूंगा। आज मैं यहाँ पे ऐसा आश्वासन दिया हूँ। और नमस्ते, माझं नाव मॅगी नरोना। कित्येक वर्ष झाली आम्ही हे संस्था चालवते मी, दिव्य प्रकाश प्रतिष्ठान। त्याच्यामध्ये 99 म्हणून 50 लोक जोडलेले आहेत आणि जेवढी पण महिला जेवढे जोडलेले आहेत ते कार्य करतात। दुसरी गोष्ट आहे की आम्ही जेवढे पण सामाजिक कार्यक्रम आहेत तेही करतो आणि एनजीओ मध्ये जेवढे काम आहेत ते असं काही नाही की कोणी नाही केलं तसं, आम्ही सर्व मिळून करतो। आणि दुसरी गोष्ट आहे की जे लोक लहान मुलं असतात त्यांची आई वडील नसतात, त्यांचे फी वगैरे आम्ही भरतो। आणि बहुतेक लोक अशी आहेत की विचारतात आम्हाला की आम्हाला काय भेटेल येऊन संस्थामध्ये। तर काही भेटेल असं नसतं, असं असतं की तुम्ही येऊन काय देऊ शकता आम्हाला। तुम्ही पैसे पण नाही दिलात ना तरी चालेल, पण तुमचा बोलतात ना समय दो तुम्हाला। सर्वात गोष्ट मोठी आहे हा टाइम। आजकाल कोणाकडे वेळ नाहीये। तर मी विचार करते की बायकांना बाहेर यायचं, काम करा आणि पुढे व्हा। मागण्याने काय भेटणार नाहीये, पुढे या आणि माझ्याबरोबर जोडून काम करा। मी नेहमी तुमच्या की कित्येक 2 वर्ष झाली दिव्य प्रकाश प्रतिष्ठानला आणि बहुतेक याच्यामध्ये किती बायका जोडून काम करतात आहे। तर त्यांना एक अवॉर्ड देणं भागच आहे, कारण हा अवॉर्ड ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी सर्वांना माहिती पडेल की हा अवॉर्ड कशाला गेलाय, कशाबद्दल कोणी दिलाय। तो सांगेल की मी काय काम करते ह्याच्यामध्ये, कशाबद्दल। अवॉर्ड असंच भेटत नाहीये सर, त्याच्यासाठी पण कमवायला लागतं, त्याच्यावर यावं लागतं, सर्व करावं लागतं। माझा असा विचार आहे की जेवढी महिला आहे त्यांना मी हेच सांगेल की या सोबतीने काम करा, हे सर्वात पुण्याचं काम आहे। हॅलो, मी निर्जला कदम बोलते। मी मॅगी आंटी सोबत 2 वर्षापासून ओळखते मी मॅगी आंटीला आणि यांची एव्हरी प्रोग्राम अटेंड करते, कधी असेल जेव्हा फ्री असेल तेव्हा। आणि मॅगी मॅडमच्या प्रोग्राममधून मी खूप प्रोत्साहित झाली आहे आणि मी सगळ्या युवांना सांगायचा प्रयत्न करेल की तुम्ही जॉईंट व्हा या ट्रस्टमध्ये, दिव्य प्रकाश प्रतिष्ठानमध्ये। नमस्कार सर्वांना। आज सर्वांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। आमच्या मॅगी मॅडम
आणि सर्व आमच्या ग्रुपला समूहाला मी आज शुभेच्छा देतो. मॅगी मॅडम म्हटलं ते मला आठवते, आमच्या इथे पावसाळ्यामध्ये पूर आला होता, सगळं वाहून गेले होते, नाल्यावरची घरं वाहून गेली होती, आमची त्यांची ओळख पण नव्हती, पण त्या अचानक आल्या होत्या त्यावेळी तिथे. आणि आमच्या त्या विभागामध्ये काहीतरी म्हणजे घडलेलं आहे, अघटित घडलेलं आहे, त्याच्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांची माझी ओळख झाली. आणि त्यावेळीपासून आमची लोकांना मदत करण्याची जे कार्य चालू राहिलं ते आजपर्यंत चालू आहे. आणि मी त्यांना ॲप्रिशिएट करतो की आजपर्यंत ज्या वेळी जिथे जिथे, कारण आमचा जो विभाग आहे काश्मीरा विभाग आहे, या विभागामध्ये गोरगरीब आणि आदिवासी किंवा झोपडे आहेत, तेथे काही ना काही घटना घडत असतात आणि तिथे त्या लोकांना ज्यावेळी गरज असते त्यावेळी अशी माणसं उभी राहतात. आणि मी ह्या लोकांना जॉईन झालो आणि आज या दिव्य प्रकाश प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत आम्ही लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत, मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो, कारण मी हा प्रतिष्ठानचा एक सदस्य असल्याने ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यावेळी मॅडमनी अपंग महिला असून देत, अपंग माणसं असून देत किंवा विधवा असून देत, ह्या लोकांना म्हणजे काय बोलत ना, जे आमच्या मराठीमध्ये वेचून, हा बाबा त्या कुठच्या तरी कोपऱ्यात तो माणूस, ती महिला ती कुठेतरी अडचणीत होती, त्या अडचणीतनं त्यांनी वेचून आणून त्यांना म्हणजे खरोखर त्यांना गरज होती अशा लोकांनाच त्यांना धान्य वाटप केलेलं आहे, कपडे वाटप केलेले आहेत आणि बाकीच्या पण गोष्टी त्यांनी औषध वगैरे ते पण सर्व वाटप केलेलं आहे. असं असल्यामुळे मी त्यांना जॉईन झालो आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की आम्ही सर्व जे आहोत फुलाची पाकळी एकत्र करून, इथे कोण मोठं नाही, कोण श्रीमंत नाही, कोण करोडपती नाही, पण जे आहेत ते सर्व कॉन्ट्रीब्युशन करतात. 100-200 कॉन्ट्रीब्युशन करून दवा म्हणा, कपडे म्हणा, धान्य म्हणा, औषधं म्हणा, सर्व आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्याचाच मला अभिमान आहे. आज त्यांनी जो हा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे एक सर्व सदस्यांनी ॲप्रिशिएट करण्यासाठी, तो कौतुकास्पद आहे, कारण केलेल्या कामाची कौतुक झालं पाहिजे, त्याची शाबासकी मिळाली पाहिजे आणि त्यांनी ते आज केलेलं आहे. सुष्मी वडेरा आहे. दिव्य प्रकाश प्रतिष्ठानमध्ये मी आज गेले 2 वर्ष यामध्ये कार्यरत आहे. असं तर मी बरंच वर्ष मॅगींना ओळखते. मॅगी मॅडम या खूपच छान समाजाचं जे सामाजिक कार्य करतायत हे त्यांना मी बरीच वर्ष ओळखते आणि दिव्य प्रतिष्ठानमध्ये माझं यायचं एकच हे होतं की त्या ज्याप्रमाणे काम करतायत तर त्यांना आम्ही धरून आज आम्हालाही त्यांच्याबरोबर काम करताना फार बरं वाटतंय. कारण अनाथ आश्रम असू दे, लहान मुलं असू दे, जसं ऑटिस्टिक बच्चे असतात, ज्या मतिमंद मुलं आहेत, त्यांच्याही आम्ही काही व्हिजिट केलेले आहेत त्यांच्याबरोबर मी. तर त्याच्यामध्ये जे आपण तिथे पोहोचू शकत नाही तिथे आम्ही पोहोचलोय मॅडम बरोबर आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आम्ही पाहिलंय आणि तिथे गेलोय, अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू आले होते की त्यांना कोणी तिथे जाऊ नाही शकत आहे. तिथे आमच्या मॅगी मॅडम पोहोचल्यात आणि वेळोवेळी जाऊन तिथे त्या कार्यरत असतात. तर त्याबद्दल दिव्य प्रकाश प्रतिष्ठानचं मी आभार. इस संस्था से पिछले 3 सालों से मैं जुड़ी हुई हूँ. इस संस्था की खासियत ये है कि जब भी हमारे भारतवर्ष में जो भी त्यौहार मनाए जाते हैं लोग अपने घरों में सिर्फ अपने लिए मनाते हैं, अपने परिवार के संग मनाते हैं. इस संस्था की खासियत सबसे बड़ी ये है कि जब भी भारतवर्ष में जो भी त्यौहार आते हैं, दिवाली, ईद, मकर संक्रांति, क्रिसमस, हम सारे त्योहारों को सामूहिक तौर पर मनाते हैं. हम नीचे तबके से गरीबों के जो स्लम के एरिया में जाकर हम उस त्यौहार को उनके साथ में सेलिब्रेट करते हैं. इस बात से मैं बहुत खुशी हूँ. Be in this Divya Prakash Pratishtha. Coming out of my house, I've learned many things to help the poor, the needy, and I prefer to give my time to all of them. If I can't help in money, but I'm sure I give my time for Divya Prakash Pratishtha. But I do my bit with my heart and with love. And that should be with everyone who has joined Divya Prakash Pratishtha. And I'm proud to get this award. Yes. Because I feel I'm blessed to have Maggie and the full team of Divya Prakash Pratishtha. Thank you.